लोकसभेनंतर इंडिया आघाडीचे सरकार आल्यास देशव्यापी निहाय जनगणना करणार, आरक्षणावरील 50% मर्यादा काढणार. रांचीतील भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांचे वक्तव्य. जम्मू आणि काश्मीरमध्ये तात्काळ निवडणुका घ्या, सुप्रिया सुळे यांची लोकसभेत मागणी. जनतेच्या आरोग्यासाठी प्रकल्प बंद करावे लागले तरीही मागे पुढे पाहणार नाही, मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावले. अकोला बाजार समितीमध्ये तुरीला 10,800 रुपये प्रति क्विंटलचा भाव. अनेक राज्यांमध्ये उत्पादन घटल्यामुळे तुरीला मिळतोय चांगला दर. इंडिया आघाडीमध्ये सामील झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची लोकसभेच्या 6 जागांसाठी माग. इंडिया महाविकास आघाडीची पुन्हा होणार बैठक, प्रकाश आंबेडकरांच्या प्रस्तावांचा केला जाईल विचार. नाना पटोलेंचं वक्तव्य. दर्यापूर ते शिवर मुख्य रस्त्यावरील नालीवर 2 महिन्यातच पडला भला मोठा खड्डा, ठेकेदारावर त्वरित कारवाई करावी, नागरिकांची मागणी. टाकरखेडा येथील रहिवासी शेतकऱ्याच्या शेतात सोंगणी केल्यानंतर लावलेल्या तुरीच्या गंजीला अज्ञात व्यक्तीकडून आग, सदर शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान. वलगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. अमरावती जिल्ह्यात चिडीमारी प्रकरणांची वाढ, भविष्यात घडू शकते मोठी घटना. काल मंगळवार रोजी 6 वाजताच्या सुमारास दर्यापूर बस स्थानकामध्ये काही मुलांकडून शालेय विद्यार्थिनींची छेड, महिलांनी दिला चांगला चोप. टवाळखोरी करणारी मुले पोलिसांच्या ताब्यात. दर्यापूर शहरातून अमरावतीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील डिवायडर ठरले अपघाताचे स्पॉट. अनेक अपघात होऊन सुद्धा प्रशासन झोपेत. जिल्ह्यात निधी दिला म्हणजे उपकार केले नाहीत, आरपीआयचे नेते राजेंद्र गवई यांचा दर्यापूर भव्य कार्यकर्ता मेळाव्यात खासदार नवनीत राणा यांच्यावर हल्लाबोल.